रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण। गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर, सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध, भरपूर व्हरायटी उपलब्ध, चांगली क्वालिटी, रास्त भाव, उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत। लग्न, बारसे, मुंज, वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे, रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा। तर वाट कसली बघताय? चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान लेझर लाईट वापरण्यावर बंदी। जिल्हा पोलीस प्रमुख श्री महेंद्र पंडित। कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान लेझर लाईट वापरण्यावर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री महेंद्र पंडित यांनी बंदीचे आदेश काढलेले आहेत। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 7/9/2024 ते 17/9/2024 या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। सार्वजनिक गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते। सदर मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ हे लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत। उजगाव परिसरातील मनेर मळा येथे श्री गणेश मूर्ती हे आगमन मिरवणुकीचे बघण्याकरिता आलेल्या भाविकांना लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने सदर व्यक्तीचा डोळ्याचा पडदा तसेच बुबुळाला इजा झाल्याचे निदर्शनास आले आहे। गर्दीमध्ये लोकांच्या अंगावरती लेझर लाईट टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे। कोल्हापुरातील नागरिकांनी नियंत्रण कक्ष कोल्हापूर येथे फोन करून लेझर लाईट बंद करावी अशा तक्रारी केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की मिरवणुकीच्या दरम्यान कोणीही लेझर लाईटचा वापर करू नये। नागरिकांना इजा पोहोचल्यास मंडळावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आदेश काढले आहेत। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।